समाज कल्याण विभागाअंतर्गत असलेल्या जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत पोलीस विभागाकडे कार्यवाहीसाठी प्रलंबित असलेल्या एकूण प्रकरणांची संख्या 51 इतकी आहे। यात शहर पोलिसांकडे 9 आणि ग्रामीण पोलिसांकडे 42 गुन्हे प्रलंबित आहेत। तरी पोलीस विभागाने पुढील बैठकीपूर्वी प्रलंबित गुन्ह्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिल्या। ते जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते। यावेळी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, समितीचे अशासकीय सदस्य महादेव पाटील यांच्यासह पोलीस विभाग व अन्य संबंधित विभागाचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 संशोधित 2015 अंतर्गत गुन्ह्यातील पिढी त्यांना शासकीय नियमाने मंजूर असलेले अर्थसहाय्य वेळेत मिळणे आवश्यक आहे। यासाठी समाज कल्याण विभागाने शासन स्तरावर पाठपुरावा करून अर्थसहाय्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून घ्यावा व जानेवारी 2021 ते जून 2025 या कालावधीत अर्थसहाय्यासाठी प्रलंबित असलेल्या 169 प्रकरणातील पीडितांना वेगाने अर्थसहाय्य मिळेल यासाठी प्रयत्न करावेत।